मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. आपण टाळे वाजवूया. हर्ष वर्षाव हो जीवनी, हर्ष वर्षाव हो जीवनी. मानुनी या तुझी ती कृपा, हर्ष वर्षाव हो जीवनी. हर्ष वर्षाव हो जीवनी. मानुनी या तुझी ती कृपा. गौरवितो तुला सर्वदा, गौरवितो तुला सर्वदा. ओठ माझे जगाला दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मृत्यूछायेतून चालता मी असावे स्मरुनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे तो प्रभू माझ्या नेत्री दिसो. मृत्यूछायेतूनी चालता, मृत्यूछायेतूनी चालता. मी असावे स्मरुनी तुला. मृत्यूछायेतूनी चालता, मृत्यूछायेतूनी चालता. मी असावे स्मरुनी तुला. जिंकुनी मृत्यूला जो उठे, जिंकुनी मृत्यूला जो उठे. तो प्रभू नेत्री माझ्या दिसो. तो कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. पाप अंधार हा दाटला मी दिवा चेतवावा म्हणे. वचन तेजामध्ये उजळता मार्ग नीतीचा मज दिसो. पाप अंधार हा दाटला, पाप अंधार हा दाटला. मी दिवा चेतवावा म्हणी. पाप अंधार हा दाटला, पाप अंधार हा दाटला. मी दिवा चेतवावा म्हणी. वचन तेजामध्ये उजळता, वचन तेजामध्ये उजळता. मार्ग नीतीचा मज दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो,
ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. बंधन या जगाचे किती, मुक्तिदाता परी येशू तू. हात या दुर्बळाचे प्रभू, जोडले तुझ्या ठाई असो. आपल्या टाळ्या थांबल्या नाही पाहिजेत. मी सर्वांना विनंती करतो, आपण टाळ्या वाजूया. बंधने या जगाचे किती, बंधने या जगाचे किती, मुक्तिदाता परी येशू तू. बंधने या जगाचे किती, बंधने या जगाचे किती, मुक्तिदाता परी येशू तू. हात या दुर्बळाचे प्रभो, हात या दुर्बळाचे प्रभो, जोडले तुझ ठाई असो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. मी कुठेही कसाही असो, ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. ख्रिस्त माझ्यामध्ये तो दिसो. या गीतासाठी आपण परमेश्वराच्या नावाला धन्यवाद देऊयात. आपण पुढील गीत घेऊया. उपासना संगीतातलं गीत आहे, गीत क्रमांक 429, येऊ दे जवळी. उपासना संगीतातलं गीत आहे, गीत क्रमांक 429, येऊ दे जवळी. आपण ज्या ठिकाणी आहोत त्याच ठिकाणी आपण जसे आपण टाळ्या वाजवत आहोत त्याच स्वरूपात आपण परमेश्वराला जय जयकार करूया. परमेश्वर आपण आमंत्रित करूया आणि त्याच्या नावाला धन्यवाद देऊयात. एक संगती आपण हे गीत गाऊ. येऊ दे जवळी, तू जवळी, शिक्षा ही देऊनी घे जवळी. हे देवा देवळी, येऊ दे जवळी, येऊ दे जवळी, तू जवळी. की वाटेला लागता अंधार गार, उषास मिळता केवळ दगड. तू स्वप्नी आढळी, येऊ दे जवळी, येऊ दे जवळी, तू जवळी. याकोबा सारिखा ते मला भास, शिडीने नेटका मार्ग स्वर्गास. तू तांची मंडळी नेवो
तुझ जवळी नेवो तुझ जवळी तुझ जवळी. पुढे मी उठुनी तुला स्तवीन तोंडा उभारुनी कृपा वर्णीन. त्या प्रिय बेथेली येऊ दे जवळी येऊ दे जवळी तू जवळी. की हर्ष करिता चढेन वर सूर्य ओलांडिता काढीन स्वर. गायिना भाळी येऊ दे जवळी येऊ दे जवळी तू जवळी. या सर्व गीतांसाठी आपण परमेश्वराला धन्यवाद देत आहोत आणि आपल्या पुढच्या प्रार्थनेच्या आपण चरणामध्ये आपण सहभाग घेणार आहोत. आज आपण सर्वजण गांभीर्य स्वरूपामध्ये आपण एकत्र एकजुटीने आपण परमेश्वरासमोर जाणार आहोत. प्रेज द लॉर्ड. देवाच्या नावाला मी धन्यवाद देत आहो. आज प्रभुवार दर रविवारी आपण एकत्र येत आहो. देवाची कृपा देवाची दया की सत्य जीवन मंडळीची चर्चची देवानी स्थापना करून चर्च सुरू केलं. त्या देवाच्या नावाला मी गौरव देत आहो. आपल्या सर्वांची उपस्थिती आनंदायी आदरणीय देवाच्या कार्याचा विस्तार करणारी आहे. आज घराघरात आपल्या सर्वांची उपस्थिती आहे. माझ्यासमोर आहे. आपण सर्वांनी देवाच्या योजना व संकल्पावर विश्वास ठेवून देवाचं सभासदपद स्वीकारलं हे कौतुकास्पद आहे. दर रविवारी सभासदांची नोंदणी वाढत आहे. कारण देवाने निर्माण केलं, देवाच्या सर्व गोष्टीची वाढ करतो. त्या देवाचा आम्ही गौरव करत आहोत, देवाचा महिमा करत आहोत. आजची आपली रविवारची भक्ती उपासनामध्ये महत्त्वाचा भाग. दर रविवारी आपण भक्ती उपासना करतो, पण आजचा प्रभुवार प्रभू भजन ह्या विधीचा आम्ही स्वीकार करणार आहोत. देव आम्हाला सहाय्य करो, देवाची कृपा दया आम्हाला मदत करो ही आमची प्रार्थना आहे. पण महत्त्वाचा भाग आहे की प्रभुभजन ही विधी देवाने निर्माण केलेली आहे. प्रभू येशू ख्रिस्त म्हणला आहे की माझ्या स्मरणार्थ ह्या गोष्टी करा, आणि या गोष्टीचा आम्ही स्वीकार करतो. वेळ आहे, समय आहे, नियम आहे, चर्चचा वार आहे, महिन्याचा पहिला वार आहे. नियमाने प्रभुजन घेणे चुकीचं आहे. प्रभुजन घेणे यात एक गांभीर्य आहे, यात एक महत्त्व आहे की आम्ही देवाविषयी देवाच्या वधस्तंभावरील कार्याविषयी एक गांभीर्य ठेवतो. देवाने तुमच्या माझ्यासाठी जे केलेलं कार्य त्याचा आम्ही स्वीकार करतो, पण ते मनपूर्वक शांतीने विचारपूर्वक
मी प्रभुभोजनचा स्वीकार करतो. याच्यामध्ये आम्ही देवाचं मार्गदर्शन घेणार आहोत की बायबल बी सांगतं की सर्व गोष्टीचं मार्गदर्शन करून प्रत्येक गोष्टीचं पाऊल उचलावं. म्हणजे देव त्या गोष्टी स्वीकार करतो आणि त्या गोष्टीचे आम्हाला आशीर्वाद प्राप्त होतात. म्हणून आज या गोष्टीविषयी आम्ही मर्म पाहणार आहोत. तत्पूर्वी आम्ही 2 मिनिट प्रार्थना करूया. आपली घराघरात उपस्थिती त्याबद्दल आम्ही देवाची स्तुती करत आहोत की तुमच्याबरोबर देव आहे, नित पण देव आहे. सर्व आपण सहभागीतेमध्ये जाऊया. आपण 2 मिनिटं प्रार्थना करूया, देवाला विनंती करूया. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कनदळापा, धन्यवाद मान सन्मान गौरव देत पुन्हा करून आम्ही तुझ्या चरण देतो प्रभू. तुझी दया, तुझी कृपा, तुझी प्रीती प्रतिवर्षी आमचं सांभाळ संगोपन करून नवे नवे दिवस दाखवते, त्यावेळेला आभार मानतो, धन्यवाद करतो प्रभू. आज रविवार प्रभुवार परमेश्वर, आज चर्चच्या उपासनेनिमित्त भक्तीनिमित्त तू आम्हाला प्रत्येकाला एकत्र केलं परमेश्वर. घराघरात प्रत्येका सभासदांची उपस्थिती त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. हे दयाळू परमेश्वर, आजच्या भक्ती उपासनेमध्ये तू उभारा परमेश्वर. तो दया सुकुंपन देवचे पाहरे त्रिव्यक्ती देवाची सहभागिता हमावती घराघरात उपस्थितीमध्ये ठेव. सर्व सैतानी पाच मनुष्य 5 सवाडक दूर करून सर्व भक्ती उपस्थित अध्यक्ष केंद्रभूत तू परमेश्वर. आम्ही चुकतो पडतो, पण तुझी दया तुझी कृपा आम्हाला सांभाळते. म्हणून आम्हाला कोण झालेल्या चुकांची आपले क्षमा कर. वाधिकाधिक तुझ्या गौरवासाठी तुझ्या कार्यासाठी आम्हाला योग्य देत लायकीचं बनव पैसे. हे सर्व पवित्र विधी प्रभुवार सर्व गोष्टी करण्यासाठी मज पावला आम्हा प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. कारण तुझ्या सहाय्यानेच आम्ही प्रत्येक गोष्ट करू शकतो. म्हणून तू आम्हाला तुझी दया तुझी कृपा तुझी मदत तू आम्हाला करीच आमची विनंती करतो. मजमाराच्या मुखात सहाय्य मदत कर. मजमाराचं बोलणे करणे तुझ्या आत्म्याने तुझ्या सामर्थ्याने तुझ्या धैर्याने तुझ्या ज्ञानाने तुझ्या बुद्धीने प्रीतीने दानने असं तू कर. त्यातून तुझं गौरव, त्यातून तुझ्या महिमा, त्यातून ती ओळख होय असं तू कर. सर्व तुझ्या हाती ठेव, तू चालव, तुझंच गौरव हो. प्रवेश नान मागतो म्हणतो ऐक, आमीस. तर आत्ता शास्त्र भागातून काही गोष्टीचा आम्ही बोध घेणार आहोत. महिन्यातून आम्ही एक रविवारी प्रभोजन हा वार आम्ही पालन करणार आहोत, स्वीकारणार आहोत. आज तो वार आहे. त्या वाराविषयी आम्ही मर्म पाहणार आहोत. तत्पूर्वी आम्ही बायबलमधून देवाचं मार्गदर्शन घेणार आहोत. तर पहिले करंथीकरास पत्र याचा 11वा अध्याय 22 तर 33 आम्ही पाहणार आहोत. आमच्यामध्ये आमचे कामकरी वर्ग प्रकाश मोगे आपल्यासाठी हा देव असतील. आपण त्याकडे लक्ष देऊया. तुमची घराघरात उपस्थिती, घरात पण तुम्ही बायबल उघडा, हा अध्याय काढा, त्या सहभागितेमध्ये तुम्ही या. तर आपल्यासाठी आपले बंधू हा देव असतील, तर आपण त्याकडे लक्ष देऊया. करंथीकरास पहिले पत्र याचा 11वा अध्याय 23 ते 32 वचन मी वाचतो. कारण जे मला प्रभूपासून मिळाले तेच मी तुम्हाला सांगितले आहे की ज्या रात्री प्रभू येशूला धरून देण्यात आले त्या रात्री त्याने भाकर घेतली, आभार मानून ती मोडली आणि म्हटले, हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी आहे, माझ्या स्मरणार्थ हे करा. मग भोजन झाल्यावर त्याने प्याला घेऊन तसेच केले आणि म्हटले, हा प्याला माझ्या रक्ताने झालेला नवा करार आहे. जितक्यांदा तुम्ही हा पिता तितक्यांदा माझ्या स्मरणार्थ हे करा. कारण जितक्यांदा तुम्ही ही भाकरी खाता व हा प्याला पिता तितक्यांदा तुम्ही प्रभूच्या मरणाची तो येईपर्यंत घोषणा करीतात. म्हणून जो कोणी अयोग्य प्रकारे ही भाकर खाईल अथवा प्रभूचा प्याला पेईल तो प्रभूचे शरीर व रक्त ह्या संबंधाने दोषी ठरेल. म्हणून माणसाने आत्मपरीक्षण करावे आणि मग त्या भाकरीतून खावे व त्या प्याल्यातून प्यावे. कारण त्या शरीराचे मर्म ओळखल्याशिवाय जो खातो व पितो तो खाण्याने व पिण्याने आपणावर दंड ओढून घेतो. तुम्हामध्ये पुष्कळ जण दुर्बळ व आजारी आहे आणि बरेच निंद्रेत आहेत. याचे कारण हेच, आपण आपला न्याय निवाडा केला असता तर आपल्यावर दंड ओढवला नसता. ज्या अर्थी आपल्यावर दंड ओढवला आहे
त्या अर्थी आपल्याला प्रभूकडून शिक्षा होत आहे, अशा हेतूने की जगाच्या बरोबर आपल्याला दंडाज्ञा होऊ नये. प्रेज द लॉर्ड. देवस्तुती असो की या अध्यायातून आम्ही काही गोष्टीचं महत्त्व पाहत आहोत की प्रभू येशू ख्रिस्ताने वधस्तंभी जाण्या अगोदर प्रभोजन केलं. सर्व शिष्यांना एकत्र करून त्यांनी प्रभोजन त्या शिष्याबरोबर त्यांनी केलं. त्याचं महत्त्व आम्हाला समजलं पाहिजे. त्यासंबंधी आज बायबलमध्ये पाहणार आहोत की प्रभोजन घेण्या अगोदर आमची मनाची तयारी पाहिजे. आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. प्रभोजन हा पवित्र विधी आहे, हा पवित्र सहभागिता आहे. कारण आमचा देव हा पवित्र 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 परमेश्वर आहे. त्या पवित्र उपस्थितीमध्ये, पवित्र सहभागितेमध्ये आमचा सहभाग पवित्रतेने व्हावी ही देवाची इच्छा असते. यासाठी आम्ही पाहतो की आज तो वार आहे. तर प्रियजन, प्रभोजन घेता समय आम्ही देवाच्या मेजावर येता समय काही गोष्टीची आम्ही काळजी घेतली पाहिजे. ख्रिस्ताचे शरीर, ख्रिस्ताचं रक्त ह्याचा आम्ही स्वीकार करणार आहोत. हे स्वीकार करण्या अगोदर आम्ही त्याचं मर्म आम्हाला समजलं पाहिजे, त्याचं गांभीर्य आम्हाला समजलं पाहिजे. त्या येशूच्या शरीराविषयी, रक्ताविषयी आम्हाला त्याचं मर्म समजलं पाहिजे. बायबल सांगते की पुष्कळसे लोक आत्मपरीक्षण करत नाही, प्रभोजनाची सहभागिता घेतात. त्यामुळे पुष्कळसे लोक दुर्बळ आहे, पुष्कळसे लोक अशक्त आहे, पुष्कळसे लोक आजारी आहे. काहींनी दंड आपल्या ओढून घेतलेला आहे. तर बायबल सांगते की ज्यावेळेस आम्ही देवासमोर जातो तर देवासमोर जाताना आम्ही जपून जायला पाहिजे, सांभाळून राहायला पाहिजे. आम्ही देवाकडे जातो तर देवाकडे आशीर्वाद घेण्यासाठी जातो. आम्ही देवाच्या क्रोधाला आम्ही समोर जात नाही, देवाच्या दंडाला आम्ही सामोर जात नाही. म्हणून देवासमोर जाताना, प्रभुभोजन घेताना, प्रभू मेजावर येताना आम्ही आत्मपरीक्षण करून यावे देवाची इच्छा आहे. त्या शरीरासंबंधी, त्या रक्तासंबंधी आम्ही दोषी ठरू नये देवाची इच्छा आहे. आम्हाला दंड होऊ नये देवाची इच्छा आहे. यासाठी प्रभू म्हणतो की मी न्याय करण्याअगोदर तुम्ही स्वतःचा न्याय करावा. देवाने आमचं न्याय करण्याअगोदर आम्ही आमचा स्वतःचा न्याय करावा. आम्ही स्वतःचा न्याय करा म्हणजे आम्ही स्वतःचं आत्मपरीक्षण करावं. त्या व्याकरीतून खावे आणि त्या प्यालातून प्यावे, पण आत्मपरीक्षण करावं. म्हणजे आम्ही स्वतःचा न्याय करावा, स्वतःचं परीक्षण करावं, स्वतःला देवासमोर नीटनेटके घेऊन यावं. हा पवित्र विधी आहे, पवित्र मेज आहे. ह्या देवाची उपस्थिती आहे, ही पवित्र सहभागिता आहे. आमचा देव फार पवित्र आहे. बायबल सांगते 1 तिमोथी 6:15 प्रमाणे की आमचा देव हा अगम्य प्रकाशात राहणारा देव आहे. त्या प्रकाशात कोणी मनुष्य प्रवेश करू शकत नाही, त्याला कोणी पाहू शकत नाही, पाहणार बी नाही. देव अगम्य प्रकाशात राहणारा देव आहे आणि तो पवित्र 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 असा देव आहे. तसे येशया मी 7:3 पाहतो की देवाच्या मंदिरात येशयाला देवाचं दर्शन झालं. देवाचं मंदिर आत्म्याने भरून गेलं. त्यावेळेस येशया घाबरला, तो भयभीत झाला. तो म्हणला देवाच्या उपस्थिती मी कसा उभा राहू. देव पवित्र 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 असा देव आहे, त्याच्या उपस्थितीमध्ये मी कसा उभा राहू. मी मनुष्य, मी पामर आहे, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य, अशुद्ध लोकांमध्ये राहतो, देवासमक्ष मी कसा उभा राहू. त्यावेळेस येशया भयभीत झाला, कंपित झाला. त्यावेळेस त्याने देवाला पाहिलं, त्यावेळेस त्याने स्वतःला पाहिलं की आपण देवासमोर कसं उभा राहू. हे आत्मपरीक्षण आहे. ज्यावेळेस आम्ही देवाजवळ जातो त्यावेळेस आम्ही देवाला पाहतो, त्यावेळेस आम्ही स्वतःकडे पाहावं. बायबलमध्ये पेत्राने स्वतःकडे पाहिलं. प्रवेश मजपासून दूर जा, मी पापी मनुष्य आहे. तो पवित्र देवाचा पुत्र आहे. दाविदाने स्वतःकडे पाहिलं, मोशेने स्वतःकडे पाहिलं, देवाच्या सेवक संदेशाने स्वतःकडे पाहिलं.
आत्मपरीक्षण केलं. हे फार महत्वाचा भाग आहे की आम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे. देवाचं मेज हे पवित्र मेज आहे. त्यावेळेस येशया संदेष्टा घाबरला. त्यावेळेस देवाने त्याला सांत्वन दिलं, देवाने त्याला हिंमत दिली, आणि देवाने त्याला इंगळद्वारे शुद्ध केलं, पवित्र केलं, आणि तो देवाच्या समक्षतेमध्ये उभा राहिला. देवाने त्याला शुद्ध पवित्र केलं आणि तो देवासमोर उभा राहिला. ती योग्यता, ती पात्रता देव तयार करतो. देवासमोर उभा राहण्याची योग्यता, देवासमोर कार्य करण्याची, जी सेवा करण्याची पात्रता, योग्यता देव तयार करतो, तुम्ही मी नाही. बायबल सांगते यिर्मया 2:22 प्रमाणे की देवा, मी स्वतःला साबणाने स्वच्छ करण्याचा खूप प्रयत्न केला, पण माझा पापाचा डाग जात नाही. मी स्वतःला स्वच्छ करण्याचा खूप प्रयत्न केला, पण मला स्वच्छ होता येत नाही. योब बी तेच म्हणतो, मी प्रयत्न केला शुद्ध होण्याचा, पण मला शुद्ध होता येत नाही. देव आम्हाला शुद्ध पवित्र करतो. देव आम्हाला योग्य त्याचं लायकीचं बनवतो. आज मी या देवाच्या मेजावर उभा आहे. मी फार मोठं सत्कर्म केलं, मी माझी धार्मिकता असं नाही आहे. आज मी तुमच्यासारखं संभावनेचं मी मनुष्य आहे. देवावर विश्वास ठेव, देवाच्या आज्ञेचं पालन करतो, पण आज मी देवाची सेवा करतो, कार्य करतो, देवाच्या पवित्र विधीवर उभा आहे. ही योग्यता, ही पात्रता देवाने तयार केली. ती योग्यता पात्रता माझी नाही. देवाने ती योग्यता पात्रता माझ्यामध्ये तयार करून उभा केलेली आहे. देवाने मला शिक्षण दिलेलं आहे. यहोशा तू उभा आहे, तू माझ्यासमोर उभा आहे. आज मी देवासमोर उभा आहे, पुलपिटवर उभा आहे, देवाच्या मेजावर उभा आहे. देव म्हणला, मी तुला पवित्र टेका दिलेला आहे, मी तुला टेका दिलेला आहे, त्यामुळे मी तुला आधार दिला, त्यामुळे माझ्यासमोर तू उभा आहे. ती योग्यता, ती पात्रता देव तयार करतो. त्यावेळेस मी देवासमोर उभा राहतो. देवाचे सेवक संदेशला देवाने तयार केलं. देवाने ती योग्यता पात्र देऊन देवाची सेवा कार्य त्यांनी केलं. देवाने तयार केलं त्यांनी विश्वास ठेवला, आणि देवाच्या वचनावर विश्वास ठेवून त्यांनी मान्यता दिली, आणि देवाने त्यांना तयार केलं. देवाने मला इथं उभं केलं. हे पवित्र विधी, पवित्र मेज. बायबल सांगता मी मत्ते 5:30 प्रमाणे, ज्यावेळेस तू देवाच्या वेदीजवळ जातो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेव. ज्यावेळेस तू देवाच्या वेदीजवळ, देवाच्या मेजाजवळ जातो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेव. तुझ्या मनात काय अडी आहे, तुझ्या मनात भावामध्ये वैमस्य आहे, तर तू देवाच्या वेदीजवळ जाण्याच्या अगोदर तू थांबला पाहिजे. तुझं अर्पण, तुझी प्रार्थना देवासमोर घेऊन जाऊ नको. प्रथम तू आपल्या भावाचं समेट कर, प्रथम तू आपलं नेटनेटकं कर, मग तू देवाच्या वेदीवर जा, देवाच्या मेजाजवळ जा. म्हणजे देव तुझं अर्पण, तुझं दान, तुझी प्रार्थना स्वीकारल. पण तू देवासमोर जाता नेटनेटकं जा. देवाने मला शिकवलं. नियमाप्रमाणे मी देवाकडे प्रार्थना करत असे, विनंती करत असे, वेळ देवासमोर बसत असे. एके दिवशी देवाने मला दटावलं. यहोशा माझ्यासमोर येताना नेटनेटके आहेच. नियमाप्रमाणे देवासमोर बसलो, प्रार्थना, पण देव मला असं नाही. मी देव आहे, मी पवित्र देव आहे, मी सेन्यांचा देव आहे. माझी दया, तुझी कृपा तुझ्याकडून सेवा करून घेते, तुला तयार करते. माझ्यासमोर येताना तू नीटनेटका ये, व्यवस्थित आला पाहिजे, जपून. हे फार गांभीर्य आहे. बायबल सांगता मी 1 Yohan 5:21 मध्ये, जर आपलं मन आपला दोषी ठरत असेल तर आम्ही देवासमोर कसं जाऊ? जर माझं मन मला दोषी ठरत असेल तर मी देवासमोर कसं जाऊ? नाही जाऊ शकत मी देवासमोर. जर माझं मन मला दोषी ठरवतं, माझ्या मनात जर पाप आहे, अपराध आहे, अडी, तर मी देवासमोर कसं जाऊ? स्तोत्र 66:18 प्रमाणे दावीद म्हणाला, माझ्या मनात दुष्कर्म आहे, तर प्रभू माझं प्रार्थना कसं ऐकेल? कसं मी देवासमोर जाऊ? कसं देवाच्या सहभागीत जाऊ मी? हे फार गांभीर्य आहे. नियमाप्रमाणे आम्ही देवासमोर जाऊ शकत नाही. आम्हाला देवासमोर जाताना गांभीर्य पाहिजे, भय पाहिजे. भय म्हणजे नीतीचं 9:10 प्रमाणे देवाचं भय म्हणजे परमपवित्रला ओळखणे, हेच खरं देवाचं भय.
परमपवित्र देवाला ओळखा, हे ज्ञान, हे भय आमच्यामध्ये पाहिजे, हे गांभीर्य पाहिजे. आम्ही ओळखलं पाहिजे देवाला. देवाने ते शिकवलं आम्हाला. हे पवित्र मेज आहे. देवाचं मेजाजवळ जाताना आम्हाला सांभाळून गेलं पाहिजे. देव उभा आहे, पण तो पवित्र पवित्र देव आहे. ती पवित्र विधी आहे. प्रभुभोजन ही पवित्र विधी देवाने तयार केली. माझ्या स्मरणार्थ ही गोष्ट करा. लक्षात ठेवा, त्या गोष्टीचा आम्ही सहभाग घेणार आहोत. कारण आम्ही चर्चची स्थापना केली. देवाने हा मान सन्मान आम्हाला दिलेला आहे, हा अधिकार दिलेला आहे. इब्री 5:4 प्रमाणे हा मान सन्मान देवाने सत्यजीवन मंडळीमध्ये निर्माण केलेला आहे. मंडळीच्या सभासदांना हा विधी घेण्याच्या देवाने संधी दिलेली आहे. पण आम्ही प्रत्येक गोष्ट करतो ती ज्ञानाने करतो. आम्हाला देवाविषयी आस्था आहे, देवाविषयी आवड आहे, पण प्रत्येक गोष्टीचं ज्ञान असं पाऊल रोम 10:2 प्रमाणे म्हणतो. आस्था आहे, आवड आहे, पण देवाविषयी पूर्ण माहिती करून घ्या. सर्व गोष्टीची माहिती करून कार्य करा. ज्ञानाने करा, अज्ञानाने नको. तर आम्ही प्रत्येक गोष्ट ज्ञानाने करतो. आणि पाऊलाने शिक्षण दिले प्रभुजनचं. आत्मपरीक्षण करा. पुष्कळसे लोक दंड आपल्यावर ओढून घेतलेला आहे. त्यांनी येशू ख्रिस्ताच्या वधस्तंभाचं कार्याचं महत्त्व त्यांना समजलं नाही. जे येशूने समर्पण केलं, बलिदान दिलं वधस्तंभावर, त्याचं त्यांना महत्त्व कळालं नाही, म्हणून त्यांनी दंड केला. देवाने त्यांना दंड दिला. म्हणून पाऊल म्हणतो की देवाने न्याय करण्याअगोदर स्वतःचा न्याय आपणच करावा, की आपण स्वतःचा न्याय म्हणजे स्वतःकडे परीक्षण करून देवाकडे जावं. जसं मिखा म्हणला, मी देवाकडे काय घेऊन जावं, कसं जावं. मी कसा असा पण काय घेऊन देवा असं जाऊ. पुष्कळच्या गोष्टी घेऊन जाण्याची तयारी. मग शेवटी त्यांनी सांगितलं ह्या सर्व गोष्टीचा उपयोग नाही. देवाकडे जाताना गांभीर्य ठेवलं पाहिजे, नम्रतेने निंतेने देवाकडे गेलं पाहिजे. देवदेवी देवाला आम्ही सहज घेत नाही. देव आकाशपृथ्वी व्यापून राहणारा देव आहे. तो सर्व समर्थ देव आहे. त्याला सर्व गोष्टी शक्य आहे. तो एक निर्माण करता, उत्पन्न करता देव आहे. तो तुमच्या माझ्यावर प्रेम करतो, पण तो साधा देव नाही, तो महान देव आहे. लक्षात ठेवा, हे गांभीर्य आहे. आणि त्यामुळे आम्ही पाहतो की आज सवाराला फार महत्व आहे. येशूने सांगितलं आम्हाला, वधस्तंभाअगोदर त्यांनी शिष्यांबरोबर भोजन केलं. भोजन करताना मध्येच तो थांबला आणि त्यांनी भाकर मोडली. ती शिष्यांना त्यांनी वाटली. हे माझं शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिलेलं आहे मी, हे खा तुम्ही. हे तुमच्यासाठी दिलेलं शरीर आहे. त्याला फार महत्व आहे. देवाने तुमच्यासाठी माझ्यासाठी वधस्तंभ उचलला. यशा 53 प्रमाणे आमच्या अपराधामुळे येशू ख्रिस्त घायाळ झाला, आमच्या दुष्कर्मामुळे ठेचला गेला. तुम्हा आम्हाला होणारी शिक्षा त्याने आपल्यावर घेतली. आम्हाला आरोग्य प्राप्त व्हावं म्हणून त्यांनी फटके सहन केले. तुम्हा आम्हाला होणारी शिक्षा त्यांनी आपल्या शरीरावर घेतली. त्यांनी वधस्तंभ उचलला, वधस्तंभी त्यांनी आपल्या शरीरावर सर्व यातना सहन केल्या. तो म्हणते हे शरीर मी तुम्हासाठी दिलेलं आहे, तुमच्यासाठी मी बलिदान दिलेलं आहे, तुमच्यासाठी मी कार्य करत आहे. येशूने वधस्तंभी केलेलं कार्य आहे, त्याने दिलेलं बलिदान यज्ञ, याच्यावर आम्ही विश्वास ठेवतो. माया पापासाठी येशू ख्रिस्त मरण पावला, माझ्यासाठी त्यांनी वधस्तंभ उचलला, मला होणारी शिक्षा त्यांनी आपल्यावर घेतली. माझी सुटका व्हावी, माझं तारण व्हावं, मला जीवन प्राप्त व्हावं, यासाठी येशूने माझ्यासाठी देवाने येशू ख्रिस्त वधस्तंभ यज्ञ दिला. माझ्यासाठी त्यांनी समर्पण केलं.
शरीरावर त्याच्या वेदना आल्या, हाल झाले, पुष्कळ जखमा झाल्या. माझ्यासाठी, आम्हासाठी दिलेलं शरीर आहे, याच्यावर मी विश्वास ठेवतो. हे देवाचं प्रेम. वधस्तंभी पाहतो आम्ही देवाचं प्रेम दिसतं की देवाने माझ्यासाठी काय केले, मीच तो. ते स्वीकारतो आम्ही, मान्य करतो आम्ही. बायबल सांगतं ज्यावेळेस योहान 6:54 प्रमाणे की जो माझा देह खातो व माझं रक्त पितो त्यालाच सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. जो माझा देह स्वीकारतो, माझं रक्त स्वीकारतो, त्यालाच सार्वकालिक जीवन प्राप्त होईल. मी त्याच्या बरोबर सदैव राहीन, शेवटल्या दिवशी मी त्याला उठवील. हे जरुरी तर देव बोलला, हे स्वीकारणे जरुरी आहे. आणि हे फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर थोड्या वेळाने त्यांनी भाकर दिल्यानंतर त्याने राक्षस दिला शिष्यांना. हे घ्या, हे नव्या कराराचं रक्त आहे, यांनी नवा करार स्थापित केला. मी हे नव्या करारासाठी मी रक्त सांडलेलं आहे. रक्तानेच रक्ताचं पाप विमोचन होतं. बायबल सांगतं रक्तानेच रक्ताचं पाप विमोचन होतं, रक्तानेच रक्ताचं शुद्धीकरण होतं. आणि देवा मनुष्यासाठी मनुष्याचं रक्त पाहिजे म्हणून प्रभू येशू ख्रिस्ताला देवाने पृथ्वीवर पाठवलं. तो शब्द देह झाला आणि तो मनुष्य रूपाने आला आणि त्यांनी वधस्तंभी रक्त सांडलं. कारण रक्तानेच रक्ताचं पाप विमोचन होतं, शुद्धीकरण होतं. तर म्हणले हे घ्या, याचा स्वीकार करा, याचं स्मरण करा, कारण मी वधस्तंभी तुमच्यासाठी रक्त सांडलं. कारण रक्तानेच पापाची शुद्धी होती. आणि त्यावेळेस शिष्यांनी ते स्वीकारलं. माहिती पाऊल ते म्हणतो आम्हाला 1 Corinthians 11 मध्ये, हे येशूचं शरीर आहे, हे तुम्हासाठी आम्हासाठी वधस्तंभी दिलेलं आहे. हे येशूचं रक्त आहे, तुम्हासाठी आम्हासाठी ते सांडले गेले. हे स्वीकारा, हे माझ्या स्मरणार्थ करा. येशू ख्रिस्त मला जोपर्यंत आम्ही जिवंत आहे, आम्ही विश्वासणारे लोक आहो, आम्ही तारण प्राप्त झाले लोक आहो, आम्ही देवावर चालणारे लोक आहो. आणि देवाने सांगितले की स्मरणात हे माझे विधी तुम्ही पालन करा. जोपर्यंत मी तोपर्यंत स्वार्थ सांगा, साक्ष सांगा, माझ्या स्मरणात ते करत राहा. जोपर्यंत त्या भाकरीतून तुम्ही खाल प्याला, तुम्ही प्याल, तोपर्यंत तुम्ही माझं स्मरण करा, तोपर्यंत माझ्या नावाची घोषणा करा. स्वार्थ साक्ष लोकांना सांगा. वधस्तंभ गाजवा, वधस्तंभी केलेलं देवाने कार्य गाजवा, लोकांपर्यंत पोस्ट करा, माझ्या स्मरणार्थ करत राहा. त्यामुळे आम्ही प्रभूजन घेतो महिन्यातून एकदा. आम्ही विश्वासात स्थिर राहतो, विश्वासात वाढत जातो. आम्ही घोषणा करतो, तिथे विश्वास प्रकट होतो आमचा. स्वार्थ सांगतो, साक्ष सांगतो, कारण देवाने सर्व तुम्हासाठी माझ्यासाठी केलेलं आहे. याला फार महत्व आहे. म्हणून आत्मपरीक्षण फार महत्वाचा भाग आहे. आम्ही विश्वासणारे लोक आहो, प्रभूच्या मेजावर आम्ही येतो. ही संधी देव आम्हाला देतो. लक्षात ठेवा, प्रभूच्या मेजावर येण्याची संधी देव तुम्हाला मला देतो. ती योग्यता, ती पात्रता देव देतो. यासाठी आम्हाला तो काय सांगतो, आत्मपरीक्षण करा, पश्चाताप करा, झाल्या चुकांची क्षमा मागा, एकमेकाला क्षमा करा, मग देवाच्या वेदीजवळ या. म्हणजे देव आमच्या सर्व गोष्टी स्वीकार करतो. देव तुम्हाला मला ओळखतो. कायन हाबेल देवाच्या समोर गेली. हाबेलला देवाने ओळखलं, कायनला बी देवाने ओळखलं. हाबेलचं त्याने अर्पण स्वीकारलं, कायनचं नाही स्वीकारलं. देव माणसाला ओळखतो. परुषी जकादारने प्रार्थना केली, परुषीची प्रार्थना, जकादारची प्रार्थना देवाने ओळखली, जकादारची प्रार्थना त्यांनी मान्य केली.
देव अंतःकरण तपासतो. कारण हे लोक आत्मपरीक्षण करून देवासमोर गेले, स्वतःला नीटनेटकं करून ते देवासमोर गेले. जरुरी पडते नियमानुसार नाही, कारण त्यांनी मर्म माहीत होते की पवित्र विधी, पवित्र सहभागिता आहे, देवाने लावलेला नियम आहे. देव मला माझ्या स्मरणार्थ करा, आणि फार मोठा बहुमान आहे. पण देवासमोर जाताना नीटनेटकं जावं, बायबल सांगतो. मग ते 5:8 प्रमाणे ज्या अंतःकरणात शुद्ध ते देवाला पाहतील, तेच देवाची वाणी ऐकतील, त्यांनाच देव समजेल. जे मनाने शुद्ध आहे ते धन्य आहे, ते देवाला पाहतील, ते देवाची वाणी ऐकतील. हे फार महत्वाची गोष्ट आहे. सहभागिता, आमची देवाबरोबरची सहभागिता. मोशेच्या काळात आम्ही पाहतो, निर्गमी 19:10 मध्ये पाहतो, सर्व मंडळी म्हणणे आम्हाला देवासमोर जायचंय, देवाला भेटायचंय, देवाशी भाषण करायचं, संभाषण करायचं, देवाणघेवाण करायची. त्यावेळेस देवाने मोशेला सांगितलं, मोशे सर्व मंडळीला घेऊन माझ्यासमोर आहे. पण एक गोष्ट लक्षात ठेव, ज्यावेळेस या लोकांना तू माझ्यासमोर घेऊन येईन त्यावेळेस यांना शुद्ध कर, पवित्र कर, नीटनेटके करून माझ्यासमोर आण. मी पवित्र देव आहे, यांना शुद्ध कर, पवित्र कर, मग नीटनेटके करून 3 दिवसानंतर माझ्यासमोर घेऊन यांना तयारी करून घेऊन ये. 8 दिली बघा. मग माझ्यासमोर मी त्यांची संभाषण करेल. फार मोठी गोष्ट आहे. यहोशूआमध्ये आम्ही पाहतो, यहोशूआ 3:5 मध्ये यहोशूआला देव म्हणाला, उद्या मी चमत्कार करेन, मी उद्या तुमच्यामध्ये उतरेल, यर्दन नदीत उतरेल, यर्दन नदीत दुफळी करेन, मी तुमच्यामध्ये उतरेल उद्याचा दिवस हा फार महत्वाचा दिवस. यहोशूआ म्हणला, उद्या देव आमच्यामध्ये उपस्थित राहील, मग शुद्ध व्हा, पवित्र व्हा, देव आमच्यामध्ये उद्या मोठं कार्य करेल. मग नीटनेटके करून चला, स्वतःला सांभाळा, शुद्ध व्हा, पवित्र व्हा, देवासमक्ष उद्या जायचं. देव उद्या मोठं काम करणार आहे, देव कार्य करणार आहे. योएल संदेष्टा बी तेच बोलला. योएल 2:16 प्रमाणे शुद्ध व्हा, पवित्र करा, पवित्र मेळा भरा, देवासमोर जाण्यासाठी पवित्र दिवसची नेमणूक करा, पवित्र होऊन देवासमोर चला, लहान थोर सर्वांनी चला, पण नेट घेऊन चला देवाला भेटण्यासाठी. फार महत्वाचा भाग आहे. परमेश्वरच्या मंदिरात पाऊल टाकताना सांभाळून पाऊल टाक. देव उभा आहे, गांभीर्य आहे. देवाने मला शिकवलं, माझ्यासमोर तर नीटनेटके यायचं, व्यवस्थित यायचं. त्यामुळे देवाचं भय आमच्यामध्ये आहे. आम्ही सर्व देवाचं भय भावणारे लोक आहोत. देवाची कृपा दया आमच्यावर आहे. चर्चची स्थापना देवाने केली. ज्या सभासदांनी नोंदणी केली ना, त्यांना समजलं देव काय करत आहे. सत्यजीवन मंडळी फेलोशिपमध्ये देव कार्य करते. तारण, जीवन, पवित्र आत्मा वरदान देऊन आश्वासित केलं लोकांना. चर्चमध्ये देव काम करते. लगेच सभासदांनी समजलं देव काय करत आहे, त्यांनी नोंदणी केली. फार महत्वाचा भाग, विश्वास प्रकट केला. देवाने आमच्यासाठी केलेलं आहे. ते फेलोशिपमध्ये होणारी ज्या गोष्टीची न होणारी पूर्तता तो चर्चमध्ये करते. आता सर्व पवित्र विधी ज्या ते तो बाह्य स्वरूपाने बाहेर प्रकट करा, तेच आम्ही करणार आहोत. मागचा दिवस हा प्रभुवार आहे, प्रभू भोजनाचा वार आहे. तयारी आमची पाहिजे. घराघरात तुमची सर्व उपस्थिती आहे. तयारीनुसार बसा. तुमच्याकडे आम्ही भाकर द्राक्ष दिलेला आहे. स्वीकार करणं, आत्मपरीक्षण करा. ही सुरुवात आहे आपली. चर्चद्वारे आत्मपरीक्षण करा. मग त्या भाकरीतून खावे आणि त्या प्याल्यातून प्यावे. आणि देवाची उपस्थिती करावी, देवाची घोषणा करावी. हे गांभीर्य आहे आणि हे महत्वाचा भाग बी. चांगले विधी आम्हाला आश्वासित करणारे, आनंद देणारे, उल्हास देणारे बी आहे. पण त्यात गांभीर्य बी ठेवतो आम्ही.
परीक्षण, स्वतःचं परीक्षण करा. प्रत्येकाला देव तेच म्हणतो, पावलाने तेच सांगितलं की देवाच्या शरीरासंबंधी, देवाच्या रक्तासंबंधी तुम्ही दोषी ठरू नका. स्वतःला सांभाळा, आत्मपरीक्षण करून प्रभोजन विधी स्वीकारा. ते आज आम्ही करणार आहोत. वेळाअभावी आम्ही देवासमक्ष जाणार आहोत. मी बी जाणार आहोत, आपण सर्वच जाणार आहोत. आम्ही समभावनेचे लोक आहोत. प्रत्येकासाठी देवाचा एकच नियम आहे. त्यामुळे आज मी आपण सर्वजण देवासमोर जाणार आणि पश्चाताप करणार आहोत, आत्मपरीक्षण करणार आहोत. झालेल्या चुकांची देवाला क्षमा मागणार आहोत. एकमेकाला क्षमा मागतो, एकमेकाला रिस्पेक्ट करतो, आदर करतो, सन्मान करतो. एकमेकाचा आदर सन्मान म्हणजे देवाचा आदर सन्मान आहे, देवाच्या वचनाचा आदर सन्मान आहे. ते करणे फार महत्त्वाचे. म्हणून मी तुम्हाला वचन सांगितलं, ज्यावेळेस तू देवाच्या विधीवर जातो त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेव, आत्मपरीक्षण कर. जर तुला वाटतं की देवासमोर जाण्यास मी अजून योग्य नाही, तर तयारी करून देवासमोर जा. जर तुझं मन तुला दोषी ठरलं असेल तर परत मन नीटनेटके करून देवासमोर जा. पश्चाताप, देवाकडे क्षमा मागणे, नीटनेटके होणे. देव क्षमा करण्यास तयार आहे. देव दयाळू कृपाळू आहे. त्यामुळे तो आम्हाला क्षमा करतो आणि ती तयार योग्य त्याचं लायकीचं बनवतो. ती देवापासून तयार होते. तर चला, ही देवाने सुरू केलेलं विधी आहे. तुम्हाला आम्हाला हे घेण्यासाठी देवाने आम्हाला आमंत्रण दिलेलं आहे. चांगला भाग आहे आणि त्यामुळे आपण सर्व आत्मपरीक्षण करणार आहोत. काय वेळ, काय समय देवासमक्ष आम्ही जात आहोत. वधस्तंभी जात आहोत. आम्ही वधस्तंभीचं कार्यासंबंधी आम्ही पाहत आहोत आणि स्वतःकडे पाहत आहोत. ज्यावेळेस आम्ही देवाकडे पाहतो त्यावेळेस आम्ही स्वतःकडे पाहावं. मोशेने, दावीदने, यशायर्म्याने, अनेक सेवक संदेशांनी किंवा दान्यांनी देवाकडे पाहिलं आणि त्याने स्वतःकडे पाहिलं. देवा, तू पवित्र देव आहे, आम्ही पामर मनुष्य आहोत, तुझ्यासमोर आम्ही कसं येऊ. देवाने दया केली, कृपा केली, लोकांना तयार केलं, संधी दिली येण्याची. देव संधी देतो, त्यामुळे आम्ही काम करतो, सेवा करतो, सर्व गोष्टी करता येतात. देवाची कृपा दया आहे. चला, आपण सर्व देवाचने जाऊया. घराघरात तुमची उपस्थिती आहे, आनंद येणारी आहे, पण वचनाचा आम्ही आदर करणारी आहे. तर आपण सर्वजण प्रार्थनेमध्ये जाणार आहोत, पश्चाताप करणार आहोत, मग त्या प्रभूंचा स्वीकार आम्ही करणार आहोत. चला, आपण सर्वजण देवाचरणी जाऊया. काही वेळ स्तब्ध राहूया, शांत बसूया, डोळे बंद करूया, देवाच्या चरणी शांत बसूया, आत्मपरीक्षण करूया. दावीद म्हणला, हे देवा, माझी झडती घेऊन मला तपास, माझ्या अंतःकरणात काय चुका मला दाखव, म्हणजे मी पश्चाताप करेल. तर देव आमचे दोष दाखवतो, देव आमच्या चुका दाखवतो, त्या मान्य करतो, देवाला क्षमा मागतो आणि आम्ही स्वतःला नीटनेटकं करण्याची तयारी करतो. चला, आपण जाऊया. आमच्यामध्ये पश्चाताप गीत हे चालू आहे. काय वेळ देते ते शांत बसूया. आपल्या घराघरात उपस्थित शांत बसून स्वतःकडे पहा, इतरांकडे नाही, स्वतःकडे पहा. यशाने स्वतःकडे पाहिलं, मी अशुद्ध ओठांचा मनुष्य, अशुद्ध लोकांमध्ये राहतो, देवासमक्ष मी कसं उभा राहू. देवाला फार आवडलं ही गोष्ट. त्याने स्वतःला देवासमोर सादर केलं. आम्ही स्वतःला देवासमोर सादर करूया, स्वतःला देवासमोर ठेवूया. चला, डोळे बंद करूया, हात जोडूया. देवाचरणी आम्ही जात आहोत, देवाच्या सहभागीतेत जात आहोत. आम्ही पश्चाताप करत आहोत, मी आत्मपरीक्षण करत आहोत. झालेल्या चुकांची देवाला आम्ही क्षमा मागत आहोत. मनात देवाशी आम्ही बोलत आहोत. देवाला सर्व समजतं, देव सर्वांना ओळखतो. विश्वासाने आम्ही जात आहोत.
कारण देवाजवळ जाण्याचा विश्वास ठेवला पाहिजे की देव आहे. विश्वासाने आम्ही देवाशी बुद्धिवाद करत आहोत, झाल्या चुकांची क्षमा मागत आहोत. चला आपण वधस्मी जाऊ, देवाकडे पश्चाताप करूया. शांतने तुम्ही तुमचा पश्चाताप सुरू करा. देवाला क्षमा मागा, देवाला विनंती करा, झाल्या चुकांची क्षमा मागा, एकमेकाला क्षमा करा. वधस्तंभ हे विश्रांती ठिकाण आहे, वधस्तंभ हे क्षमेचं ठिकाण आहे. त्या ठिकाणी आम्ही जात आहोत. एक गांभीर्य आहे, आम्हाला देवाचं मर्म समजलेलं आहे, आम्हाला वधस्तंभी समजतो. तर वधस्तंभी आपण पश्चाताप करत आहोत, पूर्ण विचाराने मनाने आम्ही पश्चाताप करत आहोत. करा, सुरू करा. देवा मला क्षमा करी, कोपू नको माझ्यावरी. देवा मला क्षमा करी, कोपू नको माझ्यावरी. तुझी अनंत करुणा दयेने ऐक प्रार्थना, प्रार्थना. देवा मला क्षमा करी, कोपू नको माझ्यावरी. मी अपराध केले फार, धिक्कारिले ही उपकार. मी अपराध केले फार, धिक्कारिले ही उपकार. ती पात के पत्कारितो, ती आठवून लाजतो, लाजतो. देवा मला क्षमा करी, कोपू नको माझ्यावरी. प्रार्थना करूया. हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, पुन्हा एकूण मी पामर सर्व मंडळी तू समक्ष उपस्थित आहे परमेश्वर. आज सर्वजण परमेश्वर आम्ही पश्चाताप करण्याचा प्रयत्न करतो. आम्हा प्रत्येकाला तू सहाय्यमत कर परमेश्वर. आमच्या जीवनासंबंधी परमेश्वर तुझ्या विरुद्ध एकमेकावर झालेल्या चुका अपराध आहे परमेश्वर. आमच्या बोलण्याने, आमच्या वागण्याने जे झालेल्या चुका अपराध आहे ते आम्ही तुझ्या वधस्मी त्याबद्दल पश्चाताप करतो. तर हे देव आमच्या चुकांची आपली क्षमा कर परमेश्वर. तू क्षमा करणारा देव आहे, तू दया करणारा देव आहे. मग प्रत्येकाला तू क्षमा कर परमेश्वर. ज्या विश्वासाने त्यांनी पश्चाताप केला परमेश्वर, ज्या नम्रतेने विनंतीने त्यांनी तुला स्वीकारलं परमेश्वर, आम्हा प्रत्येकाला तू क्षमा कर परमेश्वर. आमची अंतकं नीटनेटके कर परमेश्वर. तुझ्या पवित्र विधीसाठी, प्रभू वचनासाठी परमेश्वर आम्हाला तयार कर परमेश्वर. ती योग्यता, ती पात्रता निर्माण करणारा तूच देवी.
तू आम्हाला तयार कर परमेश्वर व सर्व चुकांची आपण क्षमा कर, तुझं गौरवासाठी तयार कर. प्रवेश नान मागून आहे. आमीस आमीस. देवस्तुती असो की महत्त्वाचा भाग आहे की आम्ही पश्चाताप केला आहे. आम्ही स्वतःला देवासमोर नीटनेटके करण्यासाठी देवाला विनंती केली आहे. देव आम्हाला क्षमा करतो. आम्ही विश्वासाने प्रार्थना करतो. म्हणून ज्या सभासदांनी विश्वासाने प्रार्थना केली, पश्चाताप केला, त्यांनी तयारी दाखवली, तेच प्रभूजनचं स्वीकार करू शकतात. ज्यांची मनाची तयारी नाही, ज्यांनी पश्चाताप केला नाही, त्यांनीही धाडस करूच नये. लक्षात ठेव मी काय म्हणतो. ज्यांनी पश्चाताप केला नाही त्यांनी हे धाडस करू नये. ही माझी इच्छा आहे, ही देवाची इच्छा आहे. तर त्यांनी तयारी करावी. जे तयार लोक आहे ते सर्व गोष्टीचा स्वीकार करतील. जे तयार लोक आहे ते प्रभूच्या मेजावर येतील. आज तुमच्या घराघरात देवाची उपस्थिती आहे. आज प्रभूचा मेज या ठिकाणी देव जिथं उभा राहील तिथं तयार होतो मेज. तुमच्या घराघरात देवाची उपस्थिती आहे. तुमच्या समक्षतेमध्ये देव आहे. ज्यांनी मनाची तयारी केली, प्रभूंची तयारी केली, त्यांनीच पुढाकार घ्यावा. अन्यथा ज्यांनी नाही त्यांनी थांबावं. ही देवाच्या वतीने विनंती आहे. चला आपण त्या प्रभूंच्यासाठी देवाकडे जाऊया. देव आम्हाला सहाय्य करेन, मदत करेन. आज आम्ही प्रभूंचा स्वीकार करणार आहोत. देवाच्या स्मरणार्थ ह्या गोष्टी करणार आहोत. प्रथम मी प्रभूजन घेणार आहे. माझ्याबरोबर देवाने निवडलेलं सत्यजीवन मंडळीमध्ये अभिषेक रॉजर्स म्हणजे अलिशा एलिया या नावाने त्याला संबोधित देव, त्याला मी पवित्र मेजावर आमंत्रित करतो. प्रथम आम्ही एक त्याचा स्वीकार करू. त्यानंतर मंडळीला मी सांगाल की स्वीकार करावा. प्रथम मी अभिषेक रॉजर्स म्हणजे अलिशा आहे, प्रभूंचा आम्ही स्वीकार करू. देव आम्हाला सहाय्य करो, देव आम्हाला मदत करो. अच्छा, दोन एक एक आहे. प्रथम आम्ही देवाचा प्रभूंचा स्वीकार करत आहोत. तर प्रभूने सांगितल्याप्रमाणे हे माझं शरीर आहे, हे तुम्हासाठी दिलेलं आहे. ह्याचा स्वीकार तुम्ही करा. तुमच्या शरीराचं, तुमच्या आत्म्याचं, जीवात्म्याचं सार्वकालिक जीवनासाठी रक्षण हवं, पोषण हवं, यासाठी याचा स्वीकार करा. माझ्या स्मरणार्थ हे करा. तर देवाच्या स्मरणार्थ आम्ही भाकर मोडतो. देवासमक्ष आम्ही स्वीकारतो. देवाची आम्ही उपस्थिती करत आहोत. पुन्हा प्रवेश स्मरणाला त्याने शिष्यांना द्राक्ष दिला. तो म्हणला, हे माझं रक्त आहे, या रक्ताने मी नवीन कराराची स्थापना केली. हे रक्त मी तुम्हासाठी वदस मी सांडलेलं आहे. त्या रक्ताचा आम्ही स्वीकार करतो. आमच्या शरीराचं, आमच्या जीवात्म्याचं सार्वकालिक जीवनासाठी रक्षण व्हावं, पोषण व्हावं, यासाठी आम्ही आता स्वीकार करतो. देवाचे आभार मानतो. हळू हळू हळू.
देवाचा मी आभार मानतो की देवानी संधी दिली, हा ज्ञानाचा मान सन्मान दिला म्हणून आम्ही देवाचा गौरव करतो, देवाची उपकस्तुती करतो, देवाचा धन्यवाद करतो. या आता आपण सवासाठी करूया. चल थांबलं चाल. तर सर्व सभासदांना विनंती आहे, प्रियजन, आपण देवाच्या वचनातून देवाने आम्हाला मार्गदर्शन दिलेलं आहे, आम्हाला देवाचं विधीचं महत्त्व समजलेलं आहे. आपण सर्व विश्वासणारे लोक आहोत, आपण तयारी करून देवासमोर येत आहोत, प्रभूच्या मेजरसमोर आम्ही तयारी करून येत आहोत. देव पवित्र पवित्र देव आहे. आम्ही पश्चाताप करून शुद्ध मनाने देवाकडे जात आहोत. देव म्हणला माझ्या स्मरणार्थ करा. चला आपण ती भाकर घेऊया. सर्वांनी भाकरचा स्वीकार करा. ती भाकर आपल्या हातात घ्या. मी देवाची वचनं बोलतो, त्यानंतर त्याचा स्वीकार करू. आपण विश्वासाने आपण स्वीकारत आहोत, कारण हे येशूचं शरीर आहे. कारण येशू म्हणला, जो माझा देह खातो, माझं रक्त पितो, त्याला सर्वकालिक जीवन आहे, त्याला शेवटच्या काळात मी उठवेल. हे माझ्या स्मरणार्थ करा. आम्ही देवाचं स्मरण करतो, वधस्तंभाचं स्मरण करतो, वधस्तंभी देवाने केलं कार्याचं स्मरण करतो. ती भाकर आहे. प्रभू येशू ख्रिस्ताने शिष्यांना भाकर दिली. तो म्हणला, हे माझं देह, हे तुम्हासाठी दिलेलं आहे. तुमच्या शरीराला, तुमच्या जीवात्म्याला सार्वकालिक जीवन सदैव तुमच्यावर असा, तुमचं रक्षण व्हावं, तुमचं पोषण व्हावं, यासाठी स्वीकारा. चला आपण सर्व भाकर स्वीकारूया. सर्वांनी भाकर स्वीकारा. मनात देवाची उपकस्तुती करा, देवाचा धन्यवाद करा. चला आपण द्राक्षच घेत आहोत. सर्वांनी त्याच्यात सहभागिता घ्या. प्रवेश किस्सानी द्राक्षच घेतला आणि त्यांनी शिष्यांना दिला. तो म्हणला, हे माझं रक्त आहे, या रक्ताने मी नवीन कराची स्थापना केली. हे तुम्हासाठी रक्त मी सांडलेलं आहे. रक्तानेच रक्ताचं पाप विवेचन होतं, रक्तानेच पापाचे शुद्धीकरण होतं. हे तुम्हासाठी दिलेलं आहे. तुमच्या शरीरासाठी, तुमच्या जीवात्म्यासाठी, सनातन जीवनासाठी तुमचं रक्षण व्हावं, तुमचं पोषण व्हावं, यासाठी मी दिलेलं आहे. याचा स्वीकार करा. मंडळींनी त्याचा स्वीकार करा. स्वीकार करा. घ्या. मनात देवाचे आभार माना. मनात देवाची उपकस्तुती करा. कारण सत्यजीवन म्हणजे चर्चच्या माध्यमातून देवाने आम्हाला संधी दिली. फार मोठे भाग आहे. देव आमच्यावर आहे आणि या गोष्टीचा आम्हाला देव अनुभव देत आहे. म्हणून आपण सर्वजण देवाचे आभार मानूया. 2 मिनिटं आपण प्रार्थना करू, देवाची उपकस्तुती करू, आभार मानू. हे सर्वसमर्थ प्रभू परमेश्वरा, धन्यवाद, मान सन्मान गौरव म्हणणार आम्ही तुझ्या चिंत. प्रभू परमेश्वर, आज तू आम्हाला संधी दिली प्रभूजन घेण्याची, त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो. प्रभू तू आम्हाबरोबर आहे परमेश्वरा. आणि मंडळीच्या सर्व सभासदांना परमेश्वर, त्या भाकरीतून खाव्या, त्या प्यालातून प्यावे, माझं स्मरण करावं. त्या स्मरणात परमेश्वर आम्हाला सर्व गोष्टी करण्यात तू संधी दिली, सहाय्य मदत केलं. हा विधी तो पार पाडला, त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो. परमेश्वर तू आम्हाला मदत केली, तू आम्हाला सहाय्य केलं आणि सर्व विधी व्यवस्थित तू पार पडला, म्हणून आम्ही तू धन्यवाद करतो, तुझे आभार मानतो. परमेश्वर या सर्व गोष्टीबद्दल आम्ही तुझी उपस्थिती करतो, आभार मानतो. परमेश्वर प्रवेश आम्ही विधीचा स्वीकार केला. तू मला माझ्या स्मरणार्थ मी
येईस तोपर्यंत माझ्या मरणाची घोषणा करा, माझा वधस्तंभ तुम्ही गाजवावा, माझ्या नावाची तुम्ही घोषणा करावी, स्वार्थ साक्ष सांगावी. म्हणून प्रभू येशू, आज आम्ही तू समक्ष आहोत परमेश्वर. आज आम्ही सर्व सभासद तू समोर कामगिरी तू समोर आहे परमेश्वर. तर प्रभू आम्ही तू येईसपर्यंत आमच्या जीवनात आम्ही मरेसपर्यंत तुझी स्वार्थ साक्ष सांगणार परमेश्वर. आम्ही तुझं गौरवच करणार परमेश्वर, तुझा महिमाच करणार परमेश्वर, तुझ्या नावाची आम्ही घोषणा करणार परमेश्वर. म्हणून हा प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. प्रत्येक तुझी कृपा दया ठेव. प्रवेश नावाने मागतो म्हणतो आहे आमीस. देवाचा मी धन्यवाद करत आहोत, देवाचा गौरव करत आहोत की आम्हाला सर्व गोष्टीचं देवापासून या गोष्टी करता आल्या. देवाच्या उपस्थितीमध्ये आम्ही सर्व गोष्टी केल्या. आता आमचं कार्य आहे, प्रत्येकाची जबाबदारी आहे देवाच्या नावाची घोषणा करावी, देवाची स्वार्थ साक्ष सांगावी. जे आम्ही अनुभवले इतरांनी मी अनुभवावा. आम्ही जिंकलो, विजय झालो, इतरांना विजय प्राप्त व्हावा. आम्हाला देवाने तारण दिलं, जीवन दिलं, अनेक गोष्टीला इतरांना प्राप्त व्हायसाठी आम्ही देवाच्या नावाची घोषणा करावी, देवाचं स्मरण करावं, त्याच्या आज्ञेचं पालन करावं, त्याच्या भयात राहावा, त्याचा अनुभवाने अनुभवित व्हावा. देव आम्हाला मदत करतो, सहाय्य करतो, त्यावेळेला आम्ही देवाचा आभार मानतो, देवाचा गौरव करतो. चला आपण शेवटची प्रार्थना करत आहोत. सर्वांसाठी मी करत आहे. स्तुतीस पात्र सन्मानास योग्य आमच्या प्रेमळ कणा बापा, धन्यवाद मान सन्मान गौरव देत पुन्हा करून मी तुझ्या चरणी येतो परमेश्वर. आजचा प्रभुवार, प्रभूंचा वार तुझ्या सहाय्याने आम्ही सर्व गोष्टी व्यवस्थित पार पाडल्या म्हणून धन्यवाद करतो, आभार मानतो. तू दिली संधी, तू केलेलं मदत, तू केलेलं सहाय्य, त्यावेळेला आम्ही धन्यवाद करतो, आभार मानतो परमेश्वर. म्हणजे मंडळीला या सर्व गोष्टीचं स्मरण करून तुझी घोषणा करा म्हणून आम्हाला प्रत्येकाला सतर्क कर. प्रत्येकाने आपली जबाबदारी पार पडा असं तू कर, ही आमचं विनंती करतो परमेश्वर. तुझं गौरव होऊ दे परमेश्वर. म्हणजे जे प्रत्येकाची सभासदांची काळजी चिंता आहे, प्रत्येकाचे प्रश्न समस्या तुझ्या नावामध्ये सोडव परमेश्वर. प्रत्येकाच्या घराघरातील प्रश्न समस्या आहे, कामासंबंधी, शिक्षणासंबंधी अनेक गोष्टी प्रश्न समस्या तू सोडव परमेश्वर. प्रत्येकाला विश्वास स्थिर करून विश्वासापासून विश्वास वाढव परमेश्वर. प्रत्येकाला तुझ्या गावासाठी तयार कर परमेश्वर, तुझ्या महिमासाठी तयार कर परमेश्वर. प्रत्येकाला तू अनुभवणे अनुभवित कर परमेश्वर. प्रत्येकाला धैर्य दे, हिंमत दे. तुझ्या आम्हाला मार्गदर्शन, त्या मार्गदर्शन आम्ही चालण्यासाठी आम्हाला प्रत्येकाला तू सहाय्य मदत कर परमेश्वर. प्रत्येकावर तू राहा परमेश्वर. तुझी शांती, आनंद, तुझं आरोग्य ठेव, तुझे आशीष ठेवून प्रत्येकाला अनुभवणे अनुभवित कर व तुझ्या गोष्टी तयार कर परमेश्वर. प्रवेश नान मागतो म्हणतो आहे आमीस. आपण प्रभूची प्रार्थना म्हणूया. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाम पवित्र मानले जाओ, तुझे राज्य हो, जसे स्वर्गात तसे पृथ्वीवर. तुझ्या इच्छेप्रमाणे आमची रोजची भाकर आज समजते, आणि जसे आम्ही आपल्या क्षमा करतो तसेच तू आमच्या अपराधाची क्षमा कर. आणि आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर आम्हास वाटपण सोडू. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमीन. शेवटची अश्वची प्रार्थना करू आपण. देवबापाची प्रीती, प्रवेश ख्रिस्ताची कृपा आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आता सदा सर्व काळ आम्हा प्रत्येकाबरोबर असो. आमीन, आमीन, आमीन.
प्रेज लॉर्ड. आजचा दिवस चांगला आहे. देव आम्हाला अनुभव देतो. नव्या नव्या गोष्टी आणतो. त्या देवाचा मी गौरव करत आहो.